या तालुक्यामध्ये एक भरीव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं काम किंवा चांगल्या पद्धतीचं मतदान आमच्याबरोबर आहे। गेल्या वेळेला मोहिते पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये आले होते, त्यावेळी मी भारतीय जनता पार्टीमध्येच होतो। त्याच्या अगोदर बाळदादांनी नारळ फोडला होता आणि 1 लाख मताचा नारळ म्हणून तिने फोडला होता। त्यानंतर विधानसभेला त्यांनी 71,000 मताचा म्हणून नारळ फोडला होता आणि आम्ही बरोबर गेलो, त्यामुळं 1 लाख मताचं लीड त्या ठिकाणी मिळालं। त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग, मी असेल अजून काही छोटे मोठे सहकारी असतील त्या सर्वांचा आणि मोहिते पाटील परिवाराचा असा मिळून 1 लाख मतांचा लीड होता, हे मान्यच आहे। आमच्या तालुक्यामध्ये मतं एकत्रित होतात हे मात्र नक्की आहे। खेर माढा लोकसभेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवणार हे निश्चित झालेलं आहे। 14 तारखेला त्यांचा अकलूजमध्ये प्रवेश असणार आहे आणि 16 तारखेला शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांची उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। आपल्यासोबत माळशिरसचे दुसरे एक स्ट्रॉंग लीडर आहेत उत्तम जानकर, बरोबरीनं मतं असलेले हे नेते म्हणून लोकनेते म्हणून यांची ओळख आहे। आता आपण त्यांना गेल्या वेळेला 2019ला एकट्या माळशिरसनी 1 लाखाचं लीड दिलं होतं, आता काय परिस्थिती असणार आहे आपण त्यांच्याशी बोलू। गेल्या वेळेला मोहिते पाटलांनी 2019ला 1 लाखाचं लीड दिलं होतं रणजित निंबाळकरांना भाजपला, काय नेमकी त्यावेळची परिस्थिती काय होती आणि आता कशा रीतीने पुढे जाऊ? निश्चितपणानं गेली 30-35 वर्ष या तालुक्यामध्ये मी राजकारण आणि समाजकारण करतो आहे। गेल्या 10 वर्षापासून मार्केट कमिटीमध्ये तुम्ही पाहिलं असेल साधारणतः 1200 सदस्य ग्रामपंचायतीचे आहेत। त्यामध्ये माझ्या मिसेस 3 मतांनी फक्त पराभूत झाल्या होत्या आणि गेल्या वेळेला माळुंग भागातला 40 मताचा लीड सोडला तर मी 76 मताच्या फरकाने मार्केट कमिटीला ग्रामपंचायत मतदारसंघामधून निवडून आलेलो आहे। आज ही आमच्या 52 ग्रामपंचायती आहेत आणि गेली 15 वर्ष सातत्यानं ज्यावेळपासून मी या तालुक्याचा विधानसभेचा उमेदवार झालो त्यावेळपासून आमची 70-80 हजार 75,000 एवढी मतं या तालुक्यामध्ये आहेत। विजय मिळाला नसेल परंतु निश्चितपणानं या तालुक्यामध्ये एक भरीव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं काम किंवा चांगल्या पद्धतीचं मतदान आमच्याबरोबर आहे। गेल्या वेळेला मोहिते पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये आले होते, त्यावेळी मी भारतीय जनता पार्टीमध्येच होतो। त्याच्या अगोदर बाळदादांनी नारळ फोडला होता आणि 1 लाख मताचा नारळ म्हणून तिने फोडला होता। त्यानंतर विधानसभेला त्यांनी 71,000 मताचा म्हणून नारळ फोडला होता आणि आम्ही बरोबर गेलो, त्यामुळं 1 लाख मताचं लीड त्या ठिकाणी मिळालं। त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग, मी असेल अजून काही छोटे मोठे सहकारी असतील त्या सर्वांचा आणि मोहिते पाटील परिवाराचा असा मिळून 1 लाख मतांचा लीड होता, हे मान्यच आहे। आमच्या तालुक्यामध्ये मतं एकत्रित होतात हे मात्र नक्की आहे। आता 2024ला एकत्रित होणार नाही, आज परिस्थिती ती सांगता येणार नाही, परंतु आमच्यात या म्हणजे पार्टीमध्ये किंवा आमच्या सर्व गटामध्ये एक भारतीय जनता पार्टीविषयी नैराश्याचं वातावरण तयार झालेलं आहे आणि काहीही घडू शकतं। असं काही मोहिते पाटील आम्हाला फार लांबचे आहेत आणि भारतीय जनता पार्टी जवळची आहे असं काही नाही। आमच्या कार्यकर्त्यांची एक भावना झालेली आहे की तुम्ही विधानसभा अपक्ष लढा, लोकसभा अपक्ष लढा किंवा काय मोहिते पाटलाबरोबर सुद्धा युती करा किंवा अजून काय करा, अशाही पद्धतीची भावना या तालुक्यामध्ये। म्हणजे 2024ला हे चित्र घडू शकतं परत एकदा 1 लाखाचं लीडचं? नाही, चित्र म्हटलं तर खरोखर म्हणजे जर खरोखर आम्ही एकत्र आलो तर लाखच काय, परंतु 2.25-2 लाख मताचं लीड या ठिकाणी होऊ शकतं। आता तुमची इमेज जी होती कट्टर मोहिते विरोधक म्हणून, आज ती संपली आहे? नाही, मोहिते पाटील विरोधक म्हणून भूमिका संपली किंवा तुमची इमेज संपली हा याच्यामधून अर्थबोध काढता येणार नाही। लोकांची एक या तालुक्यामध्येच आमदार असावा, या तालुक्यामधील खासदार असावा ही भावना निश्चितपणानं बळावलेली आहे आणि आमचेसुद्धा कार्यकर्ते किंवा मोहिते पाटलाचे अनेक कार्यकर्ते आम्हाला म्हणजे मला व्यक्तिशः भेटून फोन करून सांगतात की आपलाही संघर्ष कुठंतरी थांबवूया, आपण पैरा करूया, लोकसभेला तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला विधानसभेला मदत करू, असाही विचार या तालुक्यामध्ये सुरू आहे।
मला सांगा, तुमची 2 वेळेला देवेंद्र फडणवीसांशी चर्चा झाल्या, बैठका झाल्या, रणजित निंबाळकर तुमच्या काही लोकांना घेऊन गेलता, काय त्यांची चर्चा काय झाली होती? देवेंद्र फडणवीसांकडनं तुम्हाला काय ऑफर दिली? नाही, निश्चितपणानं मी फडणवीस साहेबांना सांगितलेलं होतं की जनभावना ही भारतीय जनता पार्टीबरोबर राहायची आमच्या तालुक्यातल्या सगळ्या नेते मंडळींची ही झालेली आहे आणि मग याच्यामधून जी जनतेची भावना आहे तीच कार्यकर्त्यांची भावना असते. तर त्यांनी सांगितलं की कार्यकर्त्यांना एक शिष्टमंडळ पाठवा, माझ्याबरोबर चर्चा करतील आणि गेल्याच 4 दिवसापूर्वी आमचं शिष्टमंडळ जाऊन त्यांच्याशी चर्चा करून आलं, परंतु आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याचं त्यामध्ये समाधान झालेलं मला आज दिसत नाही. थोडक्यात मग आता हा निर्णय कधीपर्यंत अपेक्षित? एक 4 दिवसामध्ये आमच्या गटाची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये दोन्ही अंगानं आमच्या लोकांचं मत असं आहे की तुम्ही अपक्ष विधानसभाही लढवावी, लोकसभाही लढवावी, अशा पद्धतीचा सूर आहे. काही कार्यकर्त्यांचं मत मोहिते पाटलाकडे जावं, आपला समेट करावा, एकमेकांना मदत करावी. आज त्यांना मदतीची गरज आहे, तुम्ही मदत त्यांना द्यावी आणि विधानसभेला त्यांच्याकडून मदत घ्यावी. यामध्ये कट्टर विरोधक किंवा कट्टर समर्थक असा काही मला विषय वाटत नाही, पण ही भावना झालेली आहे एवढं मात्र नक्की. आता ह्याच्यामध्ये मोहिते पाटलांकडनं काही चर्चेचा प्रस्ताव आलेला आहे का? नाही, निश्चित काय कार्यकर्ते त्यांच्या आमच्या कार्यकर्त्याबरोबर चर्चा करतायत. त्यांचं नाही, खुद्द मोहिते पाटलांकडनं नाही, अजून आमची चर्चा त्या पद्धतीनं झालेली नाही आणि जर काय समजा तशी चर्चा झाली तर तुम्हाला लगेच कळू. नाही, पण तशी तुमची चर्चेची तयारी आहे? नाही, चर्चेची आमच्या कार्यकर्त्यांची तयारी आहे. आमच्या कार्यकर्त्यांचं एक शिष्टमंडळ त्यांनी तयार केलेलं आहे. समजा तसाही प्रस्ताव आला तरी त्यांच्याबरोबरही चर्चेची तयारी आहे कार्यकर्त्यांची. म्हणजे 2024ला भाजपच्या मागं जायची सुतराम शक्यता नाही? नाही, सुतराम असं नाही, पण इथं दोन्ही प्रकारच्या म्हणजे लोकांना शक्यता वाटतात. सगळ्यात प्रत्येक वेळेला भारतीय जनता पार्टीनं सोलापूर लोकसभा असेल किंवा इथली विधानसभा असेल, भारतीय जनता पार्टी आपली फसवणूक करते ही जनभावना कार्यकर्त्यांची झालेली आहे. आता ह्याचा निर्णय पुढच्या 4 दिवसात होईल? 4 दिवसामध्ये काय करायचं, आपण भारतीय जनता पार्टीमध्ये राहायचं, अपक्ष लढायचं किंवा विधानसभेला अपक्ष लढायचं का मोहिते पाटलांबरोबर चर्चा करून एकमेकाबरोबर पायरा करायचा, याचा निर्णय निश्चितपणानं होईल. भाजपबरोबर परत काय चर्चा अपेक्षित नाही? भारतीय जनता पार्टीबरोबर चर्चा लोक रोज करतायत, उद्या परवाही येणार आहेत. अजूनही फडणवीस साहेबांनी बोलवलेलं आहे मला मुंबईला, तुम्ही तातडीने एक वेळ शेवटची या, आपण शेवटची चर्चा करू, अशा पद्धतीचा निरोपही दिलेला आहे. कधी भेट असणार आहे फडणवीस? नाही, अजून मी आमची बैठक झाल्यानंतर आमच्या बैठकीनंतर त्यांना भेटायला येतो असं सांगितलेलं आहे. कार्यकर्त्यांच्या भावना, आमचे एक 10,000 तालुक्यातले प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहेत आणि त्या ठिकाणी लोकांची मनं जाणून घेऊन त्यानंतर तुमच्या भेटीला येतो असा निरोप दिलेला आहे. तर हे होते उत्तम जानकर, मोहिते पाटलांचे एक वेळचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख होती. आज मोहितेंच्या बरोबरीनं मतं ज्यांच्या ताब्यात आहेत असे हे नेते आहेत आणि त्यांनी जे आता खुलासा केलेला आहे की लोकांची जी भावना आहे ही भाजपच्या विरोधात आहे, भाजपने आपली फसवणूक केली, अशा पद्धतीची कार्यकर्त्यांची भावना आहे. एका बाजूला देवेंद्र फडणवीस यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र आता पुढील 4 दिवसात लोकांचा, कार्यकर्त्यांचा कानोसा घेतला जाईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल. मात्र मोहित्यांनी जर आपल्याला हात दिली, हात पुढं केला तर आपण त्यांच्यासोबत राहू आणि त्यांच्यासोबत त्यांना गेल्या वेळीपेक्षा जास्त लीड माळशिरस तालुक्यातनं देऊ असा त्यांनी दावा केलेला आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.